हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आज आहे कृष्णाच्या स्कूलमध्ये त्याचा रिझल्ट. त्याच्यामुळे आम्ही सकाळीच सगळं आवरून गेलो होतो स्कूलमध्ये. आता आहे ना, मला तर माझ्या लहानपणीचेच दिवस आठवत होते, कारण मला तर जाम टेन्शन यायचा. अभ्यास काय करायचा हे तर काही कळत नव्हतं, पण रिझल्टची जेव्हा वेळ यायची ना, तेव्हा खूपच टेन्शन आलेलं असायचं. आणि घरची जरा तू नापास झाली हे आधीच सांगून दिलेलं असायचं, त्याच्यामुळे आपण खरंच नापास झालो की काय असं वाटायचं. तर तसं आहे ना, आम्ही गेली आज कृष्णाच्या स्कूलमध्ये. मग त्याचा रिझल्ट घेतला. त्याच्या टीचरने तर त्याचं भरभरून कौतुकच केलेलं. फक्त तो बोलतो कमी असं स्कूलमध्ये म्हणतात, पण घरी तर तो पूर्णपणे धिंगाणात घालत असतो. त्यानंतर आम्ही बाहेर आलेलो, तर बरेच पॅरेंट्सची तिथे वर्दळ चालूच होती. आता कृष्णाला खेळायचं होतं तिथे, पण गार्डन होतं तिथलं स्कूलमधलं बंद. त्याच्यामुळे आम्ही लवकर थोडंसं पळायचं बघितलेलं, आणि तिथे ना कृष्णाचे थोडेसे फोटोशूट देखील करून घेतलेला, कारण तिथे नेचर खूप छान आहे. आणि त्यानंतर आहे ना, घरी येता सगळं आवरता झाली होती सायंकाळ. आता कृष्णा काही थांबायचं नाव घेत नव्हता. तो कंटिन्यू रात्रंदिवस आता खेळण्यातच त्याचा व्यस्त होतो आहे, कारण त्याला लागलेल्या आहे सुट्ट्या. आणि आपण आता मुलांना ह्या दिवसामध्ये थांबवू देखील शकत नाही, कारण जेव्हा त्यांची स्कूल सुरू होते तेव्हा त्यांचं आहे ना थोडं दगदगीचंच रुटीन सुरू होतं. त्याच्यामुळे आता सुट्ट्या तर त्यांना पूर्णपणे एन्जॉय करूच दिल्या पाहिजे. तर असा होता मिनी ब्लॉग.